पाठ 25 उतारा आकलन. उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रीड द पॅसेज अँड राईट द आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर निर्माण करणारे जे अनेक घटक आहेत त्यात भाषा, हास्य, विचार, बुद्धी, अभिव्यक्ती, आविष्कार इत्यादी घटकांचा समावेश होतो. माणसाचा विकास ही निरंतर प्रक्रिया होय. मनातलं व्यक्त करण्याची ओढ त्याच्यात निर्माण झाली ती व्यक्त होण्याच्या अंतःस्फूर्त ऊर्जाने उर्मीतून. विकासकाळात शिकारीसाठी बनविलेले टोकदार दगड, बाण, भाले इत्यादी अस्त्र शस्त्रांचा उपयोग करताना तो जंगलातील भटकळ जीवन सोडून गुंफेत राहू लागला. माणसाला व्यक्त होण्याची आवश्यकता जीवन व्यवहारात वाढू लागली. तेव्हा त्याचे जीवन स्थिर होऊन तो शेती, व्यापार करू लागला. समूह जीवन स्थिर झालं तेव्हा संवाद, देवाणघेवाण ही त्याची सांस्कृतिक आणि सामाजिक गरज बनत गेली. शिकार, शेती करत असण्याच्या काळात किंवा तत्पूर्वी जंगलात टोळी करून राहत असतानाही तो हर्ष, शोक, भय इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी पुकार, आरोळी, आक्रोश, हास्य, छाती बडवून घेणं, मौन पाळणं इत्यादी क्रिया त्याच्या नित्य प्रतिक्रियांचा भाग होताच. त्याला नंतर कोरणे, चित्र, ध्वनी इत्यादींमुळे सांकेतिक रूप प्राप्त झाले. नित्य भाषिक, वाचिक उद्गारांना चित्र, चिन्हांची जोड लाभली. बोली भाषा निर्माण झाली म्हणजे संकेतांना सार्वत्रिक व्यवहार मान्यताने अनुकरणाने समाज मान्यता मिळली. तीच गोष्ट चिन्ह, चित्रांची. अशाच प्रक्रियेतून लिपी जन्मली. पुढे वाङ्मयाचे रूपांतर साहित्यात झाले.